नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज काही भाजीला पण नव्हतं आणि म्हणलं आज पौर्णिमा पण आहे. तर पौर्णिमाच्या म्हणजे दर पौर्णिमेलाच आम्ही पुरणपोळ्यांचा बेत असतेच आमच्या घरी. तर म्हणलं आज पुरणपोळ्याच बनवाव्यात. तर त्यासाठी सकाळीच मी म्हणजे सकाळी जास्त काही स्वयंपाक वगैरे नव्हता. म्हणलं संध्याकाळी पण मग काही ताण पण होत नाही आणि जास्त आता गरमी पण होती किचनमध्ये. तर सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला, जेवण ते झालते. जेवण होईपर्यंत मी एकीकडे कुकरला डाळसुद्धा टाकली. डाळ छान अशी शिजून पण घेतली आणि गूळ घेतला. तर गूळ थोडा कमीच पडला, मग नंतर मी आणखी परत टाकला. तर त्यामध्ये आपलं मस्त घरीच केलेलं तूप, बडीशोप, सुंठ, वेलची, जायफळाची सुद्धा मी पावडर बनवून ठेवते घरीच. कारण की एकदा बनवून ठेवली ना मग पुरणपोळी बनवताना काही जास्त टेन्शनच होत नाही. नाहीतर जेव्हा आपल्याला पुरण बनवायचे परत मग सोप भाजा, सुंठ ते परत मिक्सरला काढा, असं काही तिच्यात पण जास्तच वेळ जाते. एकदा पावडर फ्रीजमध्ये बनवून ठेवली डब्यामध्ये 2-4 महिने काही घोरच नाही एकदा बनवून ठेवल्यावर. तर थोडंसं चिमूटभर मीठ पण टाकायचं. आता गोडाचा पदार्थ म्हणल्यावर तर मीठ टाकलं तर मग छानच होते, जरा चव पण येते. तर मी प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर आपलं मीठ टाकतच असते. तर प्रांजल आता मधात लुडबुड केल्याशिवाय काही राहतच नाही, प्रत्येकीच्यामध्ये ती येतच असते. तर छान असं गरम गरमच चाळणीने आणि पावभाजीच्या स्मॅशरने इकडे पुरणसुद्धा मी मस्त बारीक ते करून घेतलं. प्रांजल म्हणत असते मला पण करू द्या, तिलाही करू दिलं थोडं. म्हणलं चला आता काही सकाळी संध्याकाळी काय आणखी मग ताण पण होत नाही करायचा. मग सगळं दुपारच्या वेळेला मी सगळं काम करून घेतलं. दुपारी म्हणजे 12 वाजेपर्यंत तर होऊन पण गेलं. तर पाहू शकता तेवढं छान असं मऊ पुरण झालं ना तयार. डाळ जर चांगली शिजली ना तर पुरण पण छान होते. आणि जर डाळ व्यवस्थित शिजलेली नसली की मग ते काय होतं आहे, पुरण असं कडक कडक होते बघा. आणि असं मऊ शिजतं आहे आणि मग पोळ्या पण छान लाटल्या जातात. तर अर्धा किलो मी डाळ घेतली होती, आम्हाला काही एवढी लागत पण नाही. तर मला आता उन्हाळा सुरू आहे, मस्त आता आंबे पण ते यायला लागलेत आणि रसासोबत तर पुरणपोळी छानच लागते. आमच्या इथं सगळ्यांना आवडती पुरणपोळी रसासोबत, फक्त प्रांजल काही खात नाही. तर प्रांजल फक्त आंबे खात असते. तर छान त्यांनी बाजारातून असे मस्त पिवळे पिवळे चांगले पिकलेले आंबे ते आणले होते. मला अगोदर रस करून घ्यावा आणि थंड फ्रीजमध्ये छान लागते रस पण फ्रीजमध्ये ठेवलेला व्यवस्थित. तरी इथं सुद्धा बघा प्रांजलचं आमच्या इथं पण सुरूच असते. आता मला पण इथं मिक्सरचं बटन फिरवायचं आहे. मला पण आता आंब्याचा रस काढू दे, जसा तू काढतेस तसा. लगेच वाट्यावर येऊन बसती की लगेच म्हणते मला पण एकदा करू दे असं. म्हणलं बाई कर. आणि म्हणलं जा तू बाजूला. तर नाही म्हणते. ते बघा कशी आंबे पिळता पण येत नाही तरी पिळत होती. मधात तिचं सुरूच असते. मग सगळा छान असा रस पण तयार करून घेतला. सगळ्यात अगोदर रसच केला, कारण की आता काही फक्त आमटीला फोडणी ते द्यायची होती, भात ते करायचा होता आणि पुरण तर करून घेतलेलं होतं. मग काय एवढं काय संध्याकाळी वाटतच नाही, फक्त पोळ्या तेच लाटायच्या राहतात पीठ ते मळून. तर मिक्सरला इथं रस फिरवला ना, त्यामध्ये थोडी साखर आपल्याला जसं हवं तसं गोड. आम्हाला काही जास्त गोड आवडत पण नाही, आणि कारण की पुरण पण गोड असते आणि हे पण गोड असल्यावर मग ते जास्तच गोड पण नाही खाऊ वाटत. तर आपल्या चवीनुसार आपण टाकली, 1-1.5 कप टाकली होती मी तेवढा रसाला साखर. तर मिक्सरला असा छान एकदम असा घट्ट मस्त रस तयार झालेला होता. पाहू शकता तेवढा भारी रस झाला ना, म्हणजे जास्त घट्ट पण असा बेसनसारखा पण नाही ते खा वाटत. मग सगळं ते आपल्या आंब्याच्या कोळी आंबे व्यवस्थित आणखी पुसून ते घेतले ना धुवून, तर छान असा होते. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर आता गोड म्हणल्यावर थोडं मीठ तर येणारच, कारण की मिठाने खूप छान चव येते रसाला पण. तर इथंसुद्धा प्रांजलचं सुरूच आहे. आता मी हलवणार आहे रस. तो मिक्सरला फिरवलास तर म्हणलं नाही, म्हणलं एकदा मी व्यवस्थित सगळा फिरून घेते नंतर तो हलव त्याला. मग सगळा व्यवस्थित ते मीठ ते सगळं एकजीव झालं. मस्त असा झाकून थंडगार असा आपला फ्रीजमध्ये ठेवला आणि एकीकडे मस्त अशी आपली आमटी पण कडत होती. आता आमटीचा कलर हिच्यामध्ये काही एवढा दिसत नाही. छान अशी मी हिरव्या मिरचीचीच आमटी करत असते. हिरव्या मिरचीची आमटी एवढी छान होती ना, एकदम चवीला पण छान लागते. मसाला ते सकाळीच मी सगळं तयारी करून घेतली होती, तर मला संध्याकाळच्या वेळेला जास्त काही ताणच झाला नाही स्वयंपाकाचा. आणि पुरणाचा स्वयंपाक म्हणलं की खूप कंटाळ येते, पण असं जर अगोदर करून घेतलं ना तर काहीच वाटत नाही स्वयंपाक करायला. तर थोड्याशा आमच्या गेल्या वर्षीच्या कुरड्यासुद्धा होत्या केलेल्या, खूप छान होत्या कुरड्या, अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या होत्या. तर म्हणलं आता ह्या एक डबा भर येतं आणि कशाला आता आणखी पण करायच्या, दुसऱ्या करावं. तर ह्या म्हणलं आणखी
अशा पिवळसर पडतात. तर पीठ ते सगळं मी मळून ते ठेवलेलं होतं. म्हणलं थोड्याशा 5-6 आपल्या कुरड्या तळाव्यात. तर सगळ्या कुरडया ते तळून घेतल्या. हे तर प्रांजलचं असते, आता मला पोळी पण लाटायची. तळून असताना सारखं सारखं काय प्रांजलचं असते. तर घरामध्ये काय त्या दोघांचं काही भांडण झालं ना बहीण भावाचं की ती माझ्याजवळ येत असते अशी लुडबुडू करायला. मग अशा मस्तपैकी कुरड्यासुद्धा तळून घेतल्या आणि सकाळी आपलं पुरण पण तयार करून ठेवलेलं होतं. छान अशा पोळ्या ते लाटल्या. पोळ्या सगळ्याला आवडतात, फक्त प्रांजलला आमचा नाही का रसासोबत काही आवडत नाही, फक्त ती आंबे खात असते बघा. तर असं चांगलं पीठ ते पोळीला मळून घेतलं ना, थोडा 10-15 मिनटं असं मस्तपैकी भिजू द्यायचं पीठ. भिजल्याच्या नंतरच पोळी कोणती पण आपली साधी चपाती म्हणा, पुरणाची पोळी तेव्हाच छान होती. आणि जर आपण पीठ मळून घेतलं आणि लगेच स्वयंपाक करायला घेतला ना, पोळ्या हे चपात्या, तर अजिबात चपाती चांगली होत नाही बघा. अशी कडक कडक चपाती होती. तर चांगलं असं तेल ते लावून आपलं पीठ ते मळून ठेवायचं. नंतर ज्यावेळेस मला करायचं होतं ना पोळ्या, तर त्यावेळेससुद्धा मी एकदा तेलाचा त्याला हात लावून घेतला होता आणि छान असं पीठ पण मग भिजलं होतं. तर पाहू शकताय तिकडं मी मस्तपैकी अशा आपल्या पोळ्यासुद्धा छान अशा, जास्त काय कोणी खात पण नाही. प्रांजल ते तर खातच नाही, तर तिला रस असला तरी दूधच आवडते, ती फक्त आंबेच खात असते. तर आता म्हणलं आंबे ते तर चांगलं वाटतंय असं पोळ्या ते, साधी चपाती ते काही एवढं चांगलं पण लागत नाही. तर मस्त अशा पुरणपोळ्या आपल्या तयार होत्या. आज पौर्णिमा पण होती, तर म्हणलं आता पौर्णिमेच्या पोळ्याच कराव्यात. गेल्या पौर्णिमेला मी तिकडं होते माझ्या माहेरी बुद्ध पौर्णिमेला. आज कंप्लीट 1 महिना झालं. तर मस्तपैकी अशा खमंग पोळ्या पाहू शकतायत. छान अशा, जरा जास्त तूप नाही, हे तेल ते लावून घेतलं ना, पोळी पण छान होती. आणि पुरणपोळी म्हणलं ना तर जरा तेल पण जास्त लागते. एवढं मी रोजच्या चपात्याला ह्याला काही तेल लावत नाही, आपलं थोडंसं लावत असते. पण पुरणपोळीला जरा जास्तीचंच तेल लागते. त्यामुळे ती पोळी पण छान होती. एकीकडे भातही शिजत होता आणि एकीकडे आपल्या पोळ्याचं पण काम सुरू होतं बघा. मला पोळ्या मी जेव्हा लाटते ना, तर तेव्हा लगेच मला म्हणते, मम्मी मला पण एक पोळी छोटीशी लाटायची. ती दरवेळेस येत असते. असं पुरण मी केलं ना, तर असं पिठामध्ये असं ते गोळा घालायचा, तर म्हणते मला पण हे करायचं आहे असं. मग येडी वाकडी लाटत होती पोळी, तिला काही जमत नसती. म्हणलं आणि इकडं मी छानपैकी तुला लाटून ते देते पोळी. तर म्हणते मीच खाणार आहे ही पोळी. आणि खायचं तर पत्ता नाही, पण उगाचच लाटायचं आणि हे करायचं. तर सगळा मस्तपैकी असा स्वयंपाक ते झाला. सगळेजण आम्ही स्वयंपाक गरम गरम चांगल्या लागतात पोळ्या. पोळ्यानंतर काही छान लागत नाहीत अशा गार झालेल्या. तर सगळ्या आता पोळ्या ते घेतल्या करून मस्तपैकी. सगळेजण संध्याकाळचं जेवण आम्ही सगळेजण सोबतच बसतो. तर रसासोबत तूप पण छान लागते, आपलं घरीच बनवलेलं तूप आहे. एखाद्याला नाही आवडत, आमच्या प्रांजलला तर तूप पण नको म्हणते ती दुधासोबत. तर छान असा पुरणाचा स्वयंपाक पौर्णिमेनिमित्त केलेला होता. तर सगळेजण असे सगळे सोबत जेवायला बसलं तर बरं पण वाटते. आणि 2 घास जरा जास्त पण जातात, एकट्याला पण नाही खावं वाटत. तर प्रांजलचं खूप असतंय मधात मधात, मला हे नको ते नको, 2-3 वेळेस मला उठवती जेवणावरून. तर चलत असते असं काहीतरी. तर चला मग आता व्हिडिओ पण माझा संपतोय. तर 2 दिवस झालं काय आपला व्हिडिओ पण काही आलेला नव्हता. तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.